प्रभाग क्रमांक 9 मधील मुकुंदनगरमध्ये आतार किराणा ते शाह शरीफ पार्क पर्यंत नगरसेवक नज्जू पहलवान यांच्या प्रयत्नातून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। प्रभाग क्रमांक 9 मधील मुकुंदनगर येथील आतार किराणा ते शाह शरीफ पार्क पर्यंत ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहलवान यांच्या प्रयत्नातून जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। मुकुंदनगर मधील शाह शरीफ पार्क, दर्गा दायरा रोड, मदरसा अशरफुल बनात हा परिसर प्रभाग क्रमांक 9 मध्ये येतो। या भागाकडे स्थानिक नगरसेवकांनी दुर्लक्ष केल्यामुळे या भागात विकास कामे होऊ शकली नाहीत। जलवाहिनीचे काम मंजूर असून देखील ते सुरू करण्यात टाळाटाळ करण्यात आली। त्यामुळे अखेर वैतागून नागरिकांनी नगरसेवक नज्जू पहलवान यांच्याशी संपर्क साधला आणि या भागात विकास कामे सुरू व्हावीत यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली। नागरिकांची ही विनंती मान्य करत नगरसेवक नज्जू पहलवान यांच्या प्रयत्नामुळे आज या प्रभागात जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करण्यात आले। या भागातील स्थानिक नगरसेवकांनी विकास कामांकडे दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे हा परिसर विकास कामांपासून वंचित राहिला आहे। या परिसरात फेज 2 अंतर्गत जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असताना देखील ते सुरू करण्यात आले नाही। अखेर आपण या प्रश्नात लक्ष घालून हे काम सुरू करण्यास भाग पाडले। विकास कामात जर कोणी राजकारण आणत असेल तर त्याला धडा शिकवला जाईल। मुकुंदनगर परिसरात स्थानिक नगरसेवक काम करण्यास टाळाटाळ करत असतील तर नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन नगरसेवक नज्जू पहलवान यांनी यावेळी केले। मुकुंदनगर भागाचा वार्ड नंबर 9 तसं तर दुसरे अजून इकडे वार्ड नंबर आहे त्यांचे, पण इकडचे काय लोक नगरसेवक लोक काम करत नाही। इकडची पब्लिक जरा एकदम यांच्यामुळे भरमिष्ट झाली कामाबद्दल आणि इकडं काम होत नाही, ते वारंवार फोन लावतात असं ह्यांचं सांगणं आहे, पब्लिकचं सांगणं आहे। तसं पब्लिक मी तुम्हाला सांगणार आता, ते बी त्यांची मुलाखत देईल, सांगून इथं येत नाही। आणि ह्यांनी मला 2 दिवस पूर्वी माझ्याकडे हे 25 लोक आले माझ्या घरी आणि ते बी झेंडी घेतला, इतकं काम करू दो आम्हाला, आमचं इतकं काम करून द्या म्हणून। मी त्यांना सांगितलं हो तुमच्या नगरसेवकाला पहा, नाही बोले आम्ही कमीत कमी 200 फोन लावले, काय उचलत नाही, येत नाही, काय नाही। तुमच्याकडे आत्ता आलो आम्ही, आम्हाला माहीत नाही तुम्ही पूर्ण नगरमध्ये काम करतात आणि तुम्ही जे काम करतात ते कोणी करू शकत नाही, हे यांचं बोलणं होतं। मी म्हणलं ठीक आहे, मी लगेच त्यांच्याबरोबर अर्धा घंटा यांच्याबरोबरच, आश्वासन नाही उद्या येतो परवा येतो करतो काम, आश्वासन नाही। आणि ताबडतोब यांच्याबरोबर आलो, मी इकडे येऊन पाहणी केली, पाहिल्यावर हकीकत हे यांचं एकदम विचित्र काम झाला होता। इकडे कमीत कमी नाही बी तर 70-80 घरं आहे, त्यांना पाणी नाही प्यायला। तर मी ताबडतोब इंजिनियरला बोलवून, निकम साहेबला बोलवलं, रोखलेला बोलवलं, गीते राहुल गीते याला बोलवलं आणि ताबडतोब हे कामाला सुरुवात केली। साहेबांनी सांगितलं बोले इतकं काम आहे, तुम्हाला कमीत कमी 8 दिवस लागेल। पण मी याचा पाठपुरावा केलं, ताबडतोब जागेवर बोलून, हे लोक होते ते समोरच दायरेचे, हे आपले शाह शरीफ पार्क इकडचे लोक होते, त्यांच्यासमोर सगळ्यांना फोन करून बोलवलं, ते आले आणि याने हे काम सुरुवात केलेली आहे। तसं हे काम चालू आहे आता इकडं काम, आणि 2 दिवसामध्ये यांना पाणी येणार नाही। तर हे लोकांनी ते प्रमाणे आम्हाला सांगितलं तुम्हाला 7 तारखेला, मग मला न बोला ते तुमचे नगरसेवकला बोलवा आणि करून घ्या। आता मी वार्डसेवक नाही, मी नगरसेवक आहे। मी कुठेही नालेगावमध्ये तुमच्या तारापूरला MRDCला तिथं जाऊन काम करतो, कारण का मला काम करण्याचा फार शौक आहे। आणि मी एक गोष्ट सांगतो, नगरसेवकांनी त्यानेच उभा राहावा की जे फालतू काम आहे त्याला सकाळपासून संध्याकाळ काय काम नाही, तर त्यांनी नगरसेवकसाठी उभा राहावा आणि लोकांचे कामाला पुढचं काम करून द्यावा। असं परमेश्वर बी म्हणतो की लोकांचं काम कर, हे परमेश्वर पूजा आहे। त्याच्यासाठी मी यांचं काम करून दिलं। आणि मुकुंदनगरमध्ये कोणताही भाग असेल, ड्रेनेजचं काम बी असेल, तर माझे फोन नंबर जागे लिहिलेले आहे, मला बोलवायचं, मला शौक आहे काम करायचं, मी येईन, तुम्हाला ताबडतोब फोन केलं तर येईल। तुम्हाला माझ्या घरी यायची जरूरत नाही, मी तुमचं येऊन का। तसं CIVमध्ये बी आता मी काम चालू केलेलं आहे, तिकडचे लोक आले होते, आता तिकडे ड्रेनेजचं काम चालू आहे आत्ता। यावेळी उपस्थितांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। पालिकेच्या मुकुंदनगर भागामध्ये प्रभाग क्रमांक 9 मध्ये फेज 2च्या कामाचे उद्घाटन आमचे नेते श्री नज्जू पहलवान यांच्या हस्ते आताच नुकतंच पार पडलंय। मी नगर शहरामध्ये काम करीत असताना आमचे गुरु म्हणून मी पहलवानकडे पाहतो, त्यांनी मला या कामानिमित्त इथं बोलवलं। मी आलो तर हे मला वेगळंच इथं दिसलं। आज या परिसरात इतक्या मोठ्या समस्या असून सुद्धा या भागातील नागरिकांची
पैलवानकड पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. त्यांच्या हातून ह्या परिसरात मोठा विकास होण्याचं काम ते करीत आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो. मागच्या 5-7 वर्षांपासून या भागामध्ये पाण्याची फार प्रॉब्लेम होता. पिण्याचे तसेच वापरण्याच्या पाण्याचं कोणतीही व्यवस्था इथे नव्हती. मागच्या 5-7 वर्षांपासून या भागातले नागरिक पिण्याच्या पाण्यासाठी पाठपुरावा घेत होते. स्थानिक नगरसेवकांनाही या संदर्भात आम्ही कॉन्टॅक्ट केलं होतं, परंतु त्यामध्ये आम्हाला कोणताही त्यांच्याकडून रिस्पॉन्स भेटला नाही. आणि आम्ही सर्व नागरिकांनी मिळून मग अहमदनगर शहरातील ज्येष्ठ नगरसेवक श्री हाजी नज्जू पैलवान यांना संपर्क केला. त्यांनी तातडीने या आमच्या प्रॉब्लेमवर कार्यवाही केली आणि फक्त आश्वासन न देता स्वतः इथे येऊन महानगरपालिकेच्या इंजिनियर्सला इथे बोलावून या कामाच्या 3 ते 4 दिवसांमध्ये पूर्ण निपटारा लावला. आणि जसा आपण पाहत आहे की आज या कामाचा शुभारंभ झालेला आहे. अर्धा अधिक काम या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे. तरी मी सर इथल्या शाह शरीफ पार्क या भागातील सर्व नागरिकांतर्फे त्यांचा फार आभारी आहे. यावेळी सलाउद्दीन सुभेदार, मनेश साठे, हेड कॉन्स्टेबल पप्पू मेजर, सय्यद आसिफ, नूर सय्यद, इम्रान शेख, तस्लीम जहागीरदार व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी मोहसिन खान, ATV न्यूज, अहमदनगर.